त्या काळात शूद्र शिकत नव्हते, स्त्रिया बोलत नव्हत्या आणि समाज गप्प बसला होता. पण एक माणूस उठला आणि त्याने शिक्षणाचं शस्त्र उचललं. 3 जुलै 1852 पुण्यात महात्मा ज्योतिराव फुलेंनी दलित मुलांसाठी भारतातली पहिली शाळा सुरू केली. त्या शाळेत शिकवण्यासाठी सावित्रीमाई जायच्या, पण लोकांनी अंगावर शेण फेकलं. त्या थांबल्या नाही, त्या चालत राहिल्या. कारण त्यांना माहित होतं की त्या फक्त चालत नाहीये, तर त्या काळ बदलतायत. मी स्वप्ना थोरात आज ठामपणे बोलू शकते, माझं मत मांडू शकते. आज मी यशस्वी उद्योजिका आहे. हे कशामुळे शक्य झालं माहितीये? महात्मा फुलेंनी आणि सावित्रीमाईंनी दिलेल्या शिक्षणामुळे. आणि अजून एका गोष्टीमुळे शक्य झालंय. कशामुळे? संविधानामुळे. होय, फुलेंनी शिक्षणाचा हक्क दिला, पण हक्क टिकवण्याचं शस्त्र दिलं बाबासाहेबांनी. माझ्या आवाजामागे त्यांचा लढा आहे आणि माझ्या आत्मविश्वासामागे त्यांची क्रांती आहे. मला शिक्षण, अस्तित्व आणि ओळख देणाऱ्या मनपूर्वक अभिवादन. होय, यांच्यामुळेच माझं अस्तित्व आहे. आणि तुमचं कमेंट्स मध्ये सांगा.